ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता पोचलो आहे कन्नड घाटात आहे. औरंगाबाद मार्गे चाललो आहे. दुपारी ऊन इतकं भयंकर ऊन होतं, खतरनाक ऊन, इतकं गरम होत होतं. त्यातल्या त्यात मशीनची गरम वाफ. त्याच्यानंतर पुढे आलो होतो ॲक्सिडेंट पाहिला. किती दिवसापासून झाला तर किती दिवसापासून. त्याच्यानंतर पुढे आलो, जेवायला थांबलो. असं जेवण करून परत निघालो. त्याच्यानंतर परत रात्री हा ॲक्सिडेंट पाहिला. दोन ॲक्सिडेंट. सिमेंटची फॅक्टरी किती भारी दिसते पाहिलं ना. हे काय तेच नाही समजलं. ही पण सिमेंटचीच फॅक्टरी. त्याच्यानंतर सकाळी पोचलो लोडिंगला. गाडी काय एमटी कॅरेट खाली करून लोडिंगला लावली. लोडिंग केली. आज व्यापाऱ्यानं काय जास्तच कॅरेट टाकून दिले होते. 152 कॅरेट माल उरला होता. वजन नव्हतं काही, पण कॅरेट जास्त होता. हाईट गेली होती. 152 कॅरेट भरले होते गाडीमध्ये. कोणी भरले 152 कॅरेट कमेंटमध्ये करा. ते पण एवढं लांब, 1200 किलोमीटर. लोडिंग करून निघाल्यानंतर त्याच्यानंतर चाललो होतो व्हिडिओ शूट करायचा. त्याला एन्जॉय करत चाललो होतो. गाडीला आम्ही व्हाईट लाईट टाकले LED. कसे वाटतं कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर थोडं पुढं आलो. मला थंड काहीतरी घेऊ. खूप गरम होती, हीट खूप होती. त्याच्यामुळे थंड घेतला. परत निघालो. त्याच्यानंतर कर्नाटक संपत होता. बॉर्डर लागत होती. म्हटलं डिझेल टाकून घेऊ. डिझेल टाकायला थांबलो. तिथे रेट बघा किती होता, 85 रुपये 0.75. आपल्यापेक्षा स्वस्त आहे डिझेल. मग काय टाकी पॅक करून घेतली. त्याच्यानंतर निघालो. परत आलो कर्नाटक बॉर्डरला. एवढं क्लिअर दिसत नाही, पण कर्नाटक बॉर्डर आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिकमध्ये 2 घंटे ट्रॅफिकमध्ये अटकलो. त्याच्यानंतर मग 2 घंट्यानंतर निघालो. मग समजलं काय ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. ट्रकवाल्याचा ॲक्सिडेंट झाला होता. मग पुढं आलो तुळजापूर बायपासला. तुळजापूर पास करून थांबलो होतो. कर्नाटकमध्ये खाकी वर्दी घालावं लागते. वर्दी नसली तर फाईन मारते 5000 रुपये. आणि वर्दी आहे पूर्ण ड्रेस घेतला 500 रुपयाचा. त्याच्यात 500 रुपयाचा ड्रेस घेतला तो परवडतो. मग काय तोंड धुतलं, चहा बी पेलो, निघालो परत. तुळजापूर ते औरंगाबाद त्या रोडला ओव्हरलोडचे टोल आहे. प्रत्येक टोलला ओव्हरलोडचा कॅशमध्ये टोल भरावा लागतो. फास्टॅगवर एक काढतो आणि कॅशमध्ये एक द्यावा लागतो. डबल टोल लागतो. काय करणार, अंडरलोडमध्ये आपली गाडी चालणार पण नाही. जेवढी पासिंग आहे तेवढी पासिंगनुसार व्यापारी भरणार नाही. तर मग उतारायला लागली गाडी. परत गाडी 80, 90, 100. मग पुढे आल्यानंतर माझा मित्र भेटला अमोल. हा चालला होता सोलापूर लसूण भरून. मग सोबत चहा बी पेलो, परत निघालो. मग त्याच्यानंतर आलो MP बॉर्डर पार केली. ते इथं ब्लॉगचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कसा वाटला